शालेय क्रीडा स्पर्धांचा हंगाम सुरू झालाय. मात्र यंदा लातूरच्या खेळाडूंचा आणि क्रीडाप्रेमींचा मोठा अपेक्षा भंग झालाय. क्रीडा संचालनाने राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर केलं असून राज्यभरातील बहुतांश जिल्ह्यांना विविध खेळांचे यजमानपत्र मिळालंय. मात्र विभागीय मुख्यालय असलेल्या लातूरला एकही वयोगटाच्या राज्य स्पर्धेचे यजमानपत्र मिळालेलं नाही. पायाभूत सुविधा असतानाही आणि लातूरने याआधी राज्य व राष्ट्रीय स्पर्धांचे यशस्वी आयोजन केलेले असतानाही यंदा लातूरवर हा अन्याय का, असा प्रश्न विचारला जातोय. घरच्या मैदानावर खेळण्याचे नवोदित खेळाडूंचे स्वप्न अधुरे राहिल्याने क्रीडा क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या निर्णयाचा पूर्ण विचार करून लातूरला किमान एक तरी राज्य स्पर्धेचे यजमानपत्र द्यावे, अशी जोरदार मागणी आता खेळाडू आणि संघटनाकडून केली जाते. तर या निर्णयामध्ये बदल होऊन एखादी तरी क्रीडा प्रकार लातूरला मिळेल अशी आणि त्यासाठी बोलणं सुरू असल्याचं जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी सांगितलंय. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीनं दरवर्षी सुमारे 93 खेळांच्या राज्य स्पर्धांचं आयोजन केलं जातं. ते संचालनालयाच्या स्तरावरून विविध जिल्ह्यांना त्यांच्या मागणीनुसार वाटप करण्यात येतात गेम आणि त्या स्पर्धा राज्यस्तर होत असतात. गतवर्षी संचालनालयानं आपल्याला 4 मोठ्या राज्य स्पर्धा, जलतरण असेल, टेनिस असेल, सेपक टकरा आणि मल्लखांबाच्या 4 मोठ्या राज्यस्तर स्पर्धांचं आयोजन करण्याची संधी लातूर जिल्ह्याला दिलेली होती. परंतु यावर्षी लातूर जिल्ह्यामध्ये आपल्याकडं जिल्हा क्रीडा संकुलामध्ये सिंथेटिक 400 मीटरच्या धावण मार्गाचं काम आहे, फुटबॉलचं नॅचरल टर्फ बनवण्याचं काम चालू असल्यामुळं थोडीशी आम्ही पण मागणी म्हणजे मैदानाची अवेलेबिलिटी नसल्यामुळं यावर्षी आम्ही मागणी नोंदवलेली नव्हती. त्यामुळं संचालनालयाकडून आपल्याला या स्पर्धा दिलेल्या म्हणजे मीटिंगमध्ये त्या वाटप झालेल्या नव्हत्या. परंतु संचालनालयाकडून कालच आमचं सहाय्यक संचालक साखरे साहेबांशी दूरध्वनीवरून चर्चा झालेली आहे आणि ते आपल्या इथल्या उपलब्ध सुविधांचा विचार करून निश्चितपणे आपल्याला यावर्षी सुद्धा आपल्या मागणीप्रमाणे इथल्या अवेलेबल सुविधा याचा विचार करून ते या ठिकाणी खेळाच्या स्पर्धा घेण्यासाठी संधी उपलब्ध करून देणार आहेत. शालेय स्पर्धेचा हंगाम येत्या काही दिवसात सुरू होत आहे. त्यानिमित्त परवाच ऑनलाईन स्थळ निश्चितीसाठी एक बैठक झाली. त्यामध्ये लातूर जिल्ह्याला एकाही क्रीडा स्पर्धेचं यजमानपद राज्यस्तरीयचं मिळालेलं नाही. त्यामुळं लातूरच्या क्रीडा क्षेत्रात नाराजी आहे. किमान एखाद्या खेळाची, किमान एखाद्या वयोगटाची तर स्पर्धा लातूरला मिळावी अशी अपेक्षा होती. लातूर स्पर्धा आयोजनात नेहमीच अग्रेसर असतं. दरवर्षी लातूरला उत्तम दर्जाच्या स्पर्धा होतात. काही वर्षापूर्वी राष्ट्रीय तसेच अखिल भारतीय विद्यापीठाच्या खो खो स्पर्धाही लातूरने उत्तमरित्या आयोजित केल्या आहेत. मात्र यावर्षी क्रीडा विभागाने लातूरला एकही राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा दिली नाही. मुळात क्रीडा संकुलात काम चालू आहे हे मान्य आहे, पण इतर जे खेळ आहेत जसे की लातूरने खो खो, सेपक टकरा आदी खेळांची मागणी केली होती, पण क्रीडा विभागाने लातूर जिल्ह्याला एकही खेळाचे यजमानपद दिलेलं नाही. त्यामुळे लातूरात थोडा नाराजीचा सूर आहे. स्पर्धा घेण्याचा उद्देश एकच आहे की नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळते. जे राज्यस्तरावरून खेळाडू येतात त्यांचा खेळ हा उच्च दर्जाचा असतो. ती संधी लातूरच्या खेळाडूंनी गमावली आणि लातूरच्या खेळाडूंनाही वाटते की माझ्या घरच्या मैदानावर माझा खेळ उत्तम व्हावा, या अपेक्षेने ते लातूरला स्पर्धा व्हावी ही त्यांची खास अपेक्षा असते. मात्र क्रीडा विभागाने यावर्षी लातूरला स्पर्धा दिली नाही. त्यामुळे दुःख वाटते. निदान किमान आता होणाऱ्या स्पर्धेत थोडाफार टाइम टेबलमध्ये फेरफार बदल करून किमान एखादी तरी लातूरला एखाद्या वयोगटाची स्पर्धा द्यावी अशी अपेक्षा करतो मी.